नमस्कार मंडळी. मजा येते ना प्रेमला या नव्या अवतारात पाहून? मलाही. हाय, काय मजनू झाला आहे तू आता आपल्या राधेचा. चला आता वेळ नको दडवायला या भागाची, पण या भागाची थोडी झलक तर त्याआधी बनती आहे ना बॉस. गावात पोहोचायच्या आधीच प्रेमाचं तापमान वाढलंय. पण जेव्हा गावात मकरंद नावाचा हँडसम डॉक्टर एंट्री घेतो तेव्हा प्रेमच्या मनात धूर का उसळतोय? राधा कुणाच्या जवळ आहे खरंच? बघा आजचा भाग आणि स्वतःच ठरवा. हाय राधा. त्यांची गाडी अजून गावात पोहोचलीच नव्हती की तिथे एक तरुण मुलगा राधाकडे पाहून स्मित करत बोलतो, हे हाय मक्या. तशी राधाही त्याला गोड स्माईल करत एक हग करते. हे बाकीचे सर्व मात्र या दोघांनाच पाहत होते. ह्याचंही ह्यांना काही मिनिटं भान नव्हतं. सर्वजण आता प्रेमकडे पाहत होते. त्याची ॲक्शन पाहणे मस्ते होतं. अनु, तुला कुठे धूर दिसतोय का रे? संदेश जरा मोठ्यानंच बोलतो. हा रे, खूपच काळा धूर दिसतोय मलाही. अनुरागही आता त्याची री ओढत प्रेमकडे तिरपा कटाक्ष टाकत डोळा मारतो. हो, मला पण दिसतोय ना. हे गाव आणि समोर शेती आहे ना, त्यामुळे धूरच धूर असणार बच्चूंनो. तसं प्रेम त्या दोघांच्या माना पकडत दातूट खात बोलतो. त्याला समजलं होतं हे दोघे त्याला चिडवत आहेत. काय रे, पण प्रेम तू काय एवढा चिडतोय? पण अनुराग या चालून आलेल्या संधीला असंच सोडणार होता का? का म्हणजे? आय नो भावांनो, तुम्ही का धूर धूर करत आहात ते. प्रेमही त्यांची मान तशीच धरत बोलतो. धूर नाही, नुसता काळा धूर आम्ही बोलत आहोत. हो की नाही अनुराग? आता संदेश या दोघांमध्ये पडत बोलतो. बाय द वे, आम्ही तरी शेतातल्या धुराबद्दल बोलत आहोत. पण तुला अजून कोणता धूर दिसत आहे का? तुम्हा दोघांना मी नंतर पाहतो. आधी जरा समोर काय चाललं आहे ना ते पाहतो. तो त्यांची मान सोडून राधाकडे जातो. इकडे हे दोघे एकमेकांना डोळा मारून टाळी देतात. राधा, हे कोण म्हणायचं? प्रेम राधाच्या खांद्यावर हात ठेवून विचारतो. राधाला त्याचा असं हात सगळ्यांसमोर ठेवणं ऑकवर्ड वाटत होतं. त्याने प्रेमाची कबुली दिली होती, पण अजून मॅडमने कुठं दिली होती? आणि सगळ्यांना लगेच त्यांच्याबद्दल कळावं असंही वाटत नव्हतं. हे हाय, मी मकरंद, ह्या गावातील एकुलता एक डॉक्टर. तो मकरंद तिला आपल्याकडे ओढून घेतो आणि तिच्या कमरेत हात ठेवून स्टाईलमध्ये दुसरा हात प्रेम समोर करतो. हे इतकं फास्ट होतं की प्रेम व राधाचं काय, मागूनही गालात हसत प्रेमची मजा घेणारी गँगही डोळे विस्फारून या तिघांकडे पाहायला लागते. तू प्रेम ना? खूप ऐकलंय मी रॅड्सकडून. तो हसत आपला हात मागे करत म्हणतो. कारण प्रेम हातात हात देणार नाही हे त्याच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं. नकळत त्याचे डोळे लाल झाले होते. तो फक्त टशन देत होता. हो का? आता नाव आणि कामच अशी आम्ही केलीत की सगळीकडे आमचीच हवा असणार, नाही का राधा? प्रेम तिला आता आपल्याकडे ओढून एका बाजूला घट्ट मिठीत घेत बोलतो. दोघांचे आता डोळ्यांनीच टशन देणं चालू होतं, जे पाहून राधा मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेते. हे सर्व काय चाललंय अनुराग? सगळं डोक्यावरून जात आहे. संदेश मागून घाबरून बोलतो. आउट ऑफ सिलेबस आहे. या गोड लव्ह स्टोरीत हा विलन नेमका आला कुठून ते पाहावं लागेल. अनुराग आपली नखं खात बोलतो. यार, किती हँडसम अँड टॉल आहे ना हा मक्या. तोच या दोघांजवळ स्नेहा येत बोलते आणि तिचं असं त्याला पाहत राहणं आणि स्वप्नात गुंतलेलं पाहून संदेश जाम वैतागतो. हो, पण त्या हँडसम आणि टॉलनेसपणा काय कामाचा जर तो इतका गावंढळ असेल तर? साल्याला साधा ड्रेस सेन्सही नाही नीट. ह्याच्याकडे पाहून वाटेल का की हा डॉक्टर आहे म्हणून? आता संदेशही प्रेमप्रमाणे टशन देत होता. प्रेम राधामुळे टेन्शन देतोय हे तरी कळत होतं, पण हा संदेश
का त्याला एवढं अटेन्शन देतोय हे काही आमच्या बिचाऱ्या अनुरागला कळत नव्हतं. तो आता अजून मन लावून दुसऱ्या हाताची बोटं कुरतडत होता. तुला काय झालं रे माकड्या चिडायला? तो निदान तुझ्यासारखा माकडासारखा तरी दिसत नाही. आणि ड्रेस सेन्सचं बोलत असशील ना तर आधी स्वतःकडे बघ. कोणत्या कलरची जीन्स आणि कोणत्या कलरचा शर्ट आहे तुझा? स्नेहा त्याला वाकडं तोंड करत बोलते. गाईज, प्लीज जरा शांत इथे बसाल का? तुम्ही एक विसरत आहात. मला वाटते की आपल्या कॅम्पचा अजून एक उद्देश होता आणि ते म्हणजे राधा प्रेमला एकत्र करणं, ना की या गोड लव्ह स्टोरीत कुणा नवीन विलनची एंट्री घेऊन देणं. अनुराग नेहमीप्रमाणे दोघांच्या मध्ये उभारत बोलतो. आणि अनुराग, तुला असं वाटते की आपल्याला हे सर्व करायची अजून गरज आहे? इतका वेळ शांत बसून ह्यांचा गोंधळ पाहत असलेली मनवा आपलं जॅकेट हातावर घेऊन प्रेम व राधाकडे एक तिरपा कटाक्ष टाकत बोलते आणि त्यांचं काही न ऐकू घेता पुढे चालायला लागते. हो, अनुराग बोलतो. त्याची नजरही आता प्रेम व त्या मकरंदवर पडते, जे दोघंही वेगळे स्टेशन देण्यात अजूनही बिझी होते. म्हणजे हिला काय म्हणायचं आहे? प्रेम व राधा ऑलरेडी एकत्र आलेत? तो जरा मोठ्यानं बोलतो. हो नोच, म्हणत तीही आपले खांदे उडवत तिथून या दोघांजवळून जाते. संदेश आणि अनुरागही तिच्या मागून चालायला लागतात. गाईज, मला वाटते आपण आता आपल्या कॅम्पकडे जायला हवं. तिथे मनवाई त्या दोघांना बोलते तसं प्रेम व मकरंद तिच्याकडे पाहायला लागतात. मक्या, तू तुझा वाड्यावर नेणार आहेस आम्हाला, आधी असं म्हणाला होतास काल. सो चल, काकींनाही मला भेटायचं आहे. राधा प्रेमचा हात काढून मकरंदच्या केसांना विस्कटत बोलते आणि पुढे जायला लागते. हो चल ना, म्हणून तर आलोय मी. असं बोलून मकरंदही तिच्या मागे पळतो. तर बाकीचे हे सर्व काय आहे या लुकमध्ये एकमेकांना पाहतात आणि त्यांच्या मागे निघतात. मकरंदचा वाडा खरंच खूपच मस्त होता. कॅम्पपासूनही त्यांच्या जवळच होता. राधाने आधीच शुभांकर सर आणि डॉक्टर श्री सरांकडून परवानगी घेतली होती. गाव छोटं असल्याने, मुलींच्या सुरक्षाचा प्रश्न असल्याने दोन्ही सरांनी परमिशनही लगेच सँक्शन केली होती. काकी, हे माझे फ्रेंड्स आणि डॉक्टर आहेत. वाड्यात मकरंदच्या आईची भेट घेताच राधा सर्वांची ओळख करून देते. मकरंद आणि त्याची आई दोघंच या मोठ्या वाड्यात राहत होते. सोबतीला 1-2 बायका होत्या गावातल्याच. त्याच्या आईला काम आता जमत नव्हतं करायला म्हणून. आपण इथे राहायचं आहे? स्नेहा मकरंदला पाहतच राधाला विचारते. हो, म्हणजे तुमची कुणाची हरकत नसेल तर? राधा डोळे मिचकावत बोलते. ओ वाव यार, खूपच मस्त आहे. ती स्नेहा अगदी लहान मुलींप्रमाणे टाळी वाजवत बोलते. कोण, मी की हा वाडा? मकरंद तसा तिला डोळा मारून बोलतो. मकरंदच्या वाड्यावर आता नवीन नाट्य उभं राहणार. प्रेम आणि मकरंद मधली टशन कुठवर पोचणार आणि राधा नेमकी कोणाच्या हृदयात आहे? पाहायला विसरू नका पुढचा भाग. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.